नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये डाळिंबांची आवक वाढली आहे। महाराष्ट्रातील फलटण आणि शिरूरमधनं डाळिंबांची आवक होती आणि पुढचे 4 महिने महाराष्ट्रातल्या डाळिंबाचा सीझन सुरू राहणार आहे। सध्या बाजारामध्ये 80 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति किलो असा दर डाळिंबाला मिळतोय आणि हे दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया सुद्धा व्यापारी देत आहेत। काय सांगाल सध्या डाळिंब कुठून येत आहेत, काय रेट? डाळिंब फलटण आणि शिरूर जावला इथूनच डाळिंब येते सगळे महाराष्ट्रातला। आणि डाळिंबाच्या बाजारात 80 पर्यंत 150 रुपये बाजार आहे। आणि सध्या कसा सीझन आहे आता महाराष्ट्रात? सध्या सीझन चांगला आहे। आता 3 ते 4 महिने चालणार पावसाच्या टायमाला। त्याच्यानंतर याची माल संपवतात, मग गुजरात राजस्थान चालू असतं। मागच्या महिन्यामध्ये डाळिंबाचे भाव थोडे कमी होते, आता वाढलेले नाही, सेमच आहे। कारण काय, याच्या अगोदर जे बाजार होता डाळिंबाचा लय कमी होता, आता सगळे बागा उतरले, थोडीफार राहिले म्हणून या 100 रुपयाच्या कमी येत नाही। 90 रुपयाला 80-90 माल होतो, 100च्या पुढे। हा, 80-90 जे माल असते ना, ते एक्सपोर्टचं सॉर्टिंग केलेलं असते माल। इथून जे महाराष्ट्रातला माल सर्वच एक्सपोर्टला जातात आणि ते एक्सपोर्टला माल गेल्यावर इकडे जे माल सेटिंग होते ते माल या मार्केटला देतात। त्यामुळे याची बाजार कमी असते आणि एक्सपोर्टला गेलेला माल 150 ते 200 रुपये कमी असते। नाव सांगा। माझं नाव जावेद शेख।